नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या वादाला धार्मिक रंग. बकरी ईदला बकरी कापताना विरोध का करत नाही? नितेश राणेंचा वादग्रस्त सवाल. तर विरोधकांकडून राणेंचा सडकून समाचार. शिंदेंच्या दिल्ली वारीनंतरही भाजपकडून शिवसेनेला भगदाड. कल्याणमध्ये पुन्हा रवींद्र चव्हाणांकडून ऑपरेशन कमळ. शिंदेंचे 2 बडे नेते गळाला. ॲक्शनला रिॲक्शन देण्याचा शिवसेनेचा इशारा. 15 डिसेंबरच्या आसपास महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता. पालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा. दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश. पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 8 दिवस पोलीस कोठडी. तर तेजवानीला 300 कोटी मिळालेच नाहीत, वकिलांचा दावा. इंडिगोच्या खोळंब्याचा राज्यातल्या विद्यार्थ्यांना फटका. पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी अडकले, तर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूसह देशभरातील विविध ठिकाणी प्रवासी रखडले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींनी केलं स्वागत. तर परदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटू देत नसल्याचा राहुल गांधींचा आरोप. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या शाही लग्नाचे सूर बहारीनमध्ये घुमण्यास सुरुवात. आज मेहंदी सोहळ्याची धूम. तर शरद पवार सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती. पुण्यातील इंजिनियर दाम्पत्याला लुबाडणारी महिला मांत्रिक अखेर वठणीवर. माझाच्या बातमीनंतर 14 कोटी परत करण्यास तयार. तर अंधश्रद्धेच्या आहारी न जाण्याचं पीडित कुटुंबाचं आवाहन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.